सांगलीच्या कृष्णाकाठी पोहायला सुरक्षित उपाय करणार, बैठकीत निर्णय. घाट स्वच्छता सुरक्षेबाबत चर्चा, निधीसाठी पाठपुरावा होणार. सांगली कृष्णा नदी सुरक्षित पोहता यावे, फिरायला येणाऱ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी तातडीनं उपाययोजना राबवल्या जातील असा निर्णय समर्थ घाटावर आयोजित बैठकीत घेण्यात आला. कृष्णामाई जलतरण संस्थेच्या मागणीनुसार भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकाराने महापालिका, पाटबंधारे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे या बैठकीला प्रमुख पाहुणे होते. महापालिका आणि वन विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित विषयात तातडीनं लक्ष घालावे अशी आग्रही भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. कृष्णामाई जलतरण संस्थेतर्फे श्री गोपाल मर्दा, आनंद जोशी, भास्कर कुलकर्णी, डॉक्टर चव्हाण यांनी दुखणी मांडली. गेल्या 7 वर्षांपासून या घाटावर मगरीचा वावर सुरू आहे. वारंवार मगरीचे हल्ले होत आहेत. मगरींचे स्थलांतर करावे. शेरी नाल्याचे अत्यंत प्रदूषित पाणी कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे, हे तातडीनं थांबवावे. सरकारी घाट, माई घाट, सांगलीवाडी घाट यांचे बांधकाम खराब झाले आहे, त्याची दुरुस्ती व्हावी. जुना आयर्विन पुलावर झुडपे उगवलेली आहेत, ती पूर्णपणे काढून टाकण्यात यावीत. माई घाटाजवळ नागरिकांना बसण्यासाठी बांधलेल्या पायऱ्यांवरील फरशा निघाल्या आहेत, त्यावर नवीन फरशा बसवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. काही जण नदीपात्रात आणि नाल्यांमध्ये मेलेल्या कोंबड्या किंवा चिकनचे वेस्ट टाकत आहेत, त्याबाबत महापालिका आयुक्तांना भेटून कारवाईची मागणी करण्याचा निर्णय झाला. श्री साखरे यांनी म्हटले की कृष्णा नदी हे सांगलीचं बलस्थान आहे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात. यासाठी आवश्यक निधी मंजुरीला राज्य शासनाकडे आम्ही मिळून पाठपुरावा करू. पृथ्वीराज पाटील यांनी म्हटले, कृष्णा नदी काठावरील छोट्या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी सर्व विभागांनी तातडीनं कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे. वन विभागाने या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक नेमावा. मगरींच्या स्थलांतरणासाठी प्रस्ताव करावा. मोठ्या निधीची गरज आहे, तिथे आम्ही मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करू. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते, महापूर अभ्यासक सर्जेराव पाटील, शाखा अभियंता आदित्य मोहिते, वन विभागाचे सर्जेराव सोनवडेकर आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.